नमस्कार मित्रांनो, जय जिजाऊ जय शिवराय। स्वराज्य रक्षक चॅनलवर तुम्हा सर्व दुर्गप्रेमींचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। आज आपण कोकणच्या भूमीतील एका अशा किल्ल्याची सफर करणार आहोत जो दिसायला जरी छोटा असला तरी स्वराज्याच्या संरक्षणाच्या दृष्टीने त्याचे महत्त्व अत्यंत मोलाचे होते। रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात विसावलेला हा दुर्ग म्हणजे किल्ले तळगड। मावळ प्रांतातून कोकणात उतरणाऱ्या घाटवाटांवर नजर ठेवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याची डागडुजी करून त्याला स्वराज्यात सामील करून घेतले होते। गडाच्या पायथ्याशी असलेल्या तळकोळी गावापासून जेव्हा आपण चढाईला सुरुवात करतो तेव्हा समोरच या गडाची निरुंद आणि लांबलचक डोंगर रांग आपल्याला साथ घालते। गडाची वाट अतिशय निसर्गरम्य असून चढताना आपल्याला कोकणच्या निसर्गाचे वरदान लाभलेले दिसते। गडाच्या अर्ध्या वाटेवर गेल्यानंतर कातळात कोरलेली पाण्याची टाकी लागतात, ज्यांचे पाणी आजही थंडगार आणि पिण्यालायक आहे। गडाचे पहिले प्रवेशद्वार आजही सुस्थितीत असून तिथून आत शिरल्यावर आपल्याला स्वराज्याच्या त्या गौरवशाली कालखंडाची जाणीव होते। गडाची रचना पाहताना आपल्याला महाराजांच्या दूरदृष्टीचे कौतुक वाटते, कारण इथून समोरच असलेला घोसाळगड आणि जंजिरा यांवर सहज लक्ष ठेवता येत असे। गडाच्या माथ्यावर जाताना लागणाऱ्या कातळात कोरलेल्या पायऱ्या आपल्याला त्या काळातील कष्टकरी मावळ्यांच्या श्रमाची आठवण करून देतात। गडाच्या माथ्यावर पोहोचल्यावर तिथून दिसणारा कुंडलिका नदीचा प्रवाह आणि अथांग पसरलेले कोकणचे सौंदर्य पाहून मन प्रसन्न होते। गडावर असलेल्या माईसाहेबांच्या वाड्याचे अवशेष आणि हनुमानाचे मंदिर आजही या ठिकाणच्या धार्मिक आणि सांस्कृतिक इतिहासाची साक्ष देतात। तळगड हा खऱ्या अर्थाने एक टेहळणीचा किल्ला होता, जो स्वराज्याच्या सीमेवर एखाद्या खड्या पहारेकऱ्याप्रमाणे उभा होता। जरी आज या गडाच्या तटबंदीचे काही भाग ढासळले असले तरी इथल्या प्रत्येक दगडामागे लपलेला पराक्रमाचा इतिहास आपल्याला प्रेरणा देत राहतो। या ऐतिहासिक वारशाचे जतन करणे आणि तो लोकांपर्यंत पोहोचवणे हे आपले कर्तव्य आहे। मित्रांनो, तुम्हाला किल्ले तळगडची ही माहिती कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या या स्वराज्याचा जाज्वल्य इतिहास प्रत्येक घराघरात पोहोचवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। जय जिजाऊ, जय भवानी, जय शिवराय।